संभाजीनगर महापालिकेमध्ये आता मतदानाचा निकाल लागलाय, मात्र यामध्ये चोरट्यांचा सुळसुळा झालेला दिसतोय। काय घडलं, कुठे चेन ती? 3.5 तोळ्याची चेन होती नावाची। याची गायब आहे। हे बघा, ही चोरट्याला चेन चोरलेली होती, सापडली, पूर्ण चेन तुटलेली आहे, ही सापडलेली आहे। तुमची चेन कुठे आहे? गायब झाली ना, चोरले ना, ओढले ना। काय काय घडतं, काय चोऱ्या माऱ्या करतात बरोबर, राजकारण जाणून चोर पण घुसलेले व्हाईट कपडे घालतात आणि चोऱ्या करतात। मग कोण आहे चोर? कोण आता आम्ही काय सांगू शकत नाही चोर कोण आहे। चोर कोण आहे? चोर ठीक आहे, पकडलाय ना, पकडलाय होता का? तो पक्षाचा कार्यकर्त्यांनी असं त्याला त्याच्या नेत्याला बोला, व्हेरीफाय करा का मी शिवसेनेचा आहे, भाजपचा आहे का आरपीआयचा आहे का मनसेचा आहे, तरी त्याच्या नेत्याला बोला। जल्लोषात चोर आले कुठून? एवढं चाललं आता गर्दी माप दिसते ना तुम्हाला, आणि गर्दी माप मध्ये चोरांचा चोर कुठले असावेत? चोर काय स्थानिक असतील ना तर किती तोळ्याची चेन होती? 3.5 3.5 तोळ्याची चेन होती, आमच्या समोरच्या पोराने ओढली। आता तुमचं म्हणणं काय? आमचं म्हणणं पोलीस प्रशासनाचं काम करा, ज्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करा, तो कोणत्या पक्षाचा आहे का नाही आहे व्हेरीफाय लगेच होईल ना। तो कोणत्या नेत्याचा असेल तर नेत्याला बोलून घ्या, आम्ही सोडून देऊ त्याला। या सगळ्या जल्लोषामध्ये चोरट्यांचा शिरकाव झालेला आहे। या सगळ्या गर्दीमध्ये एका चोरट्याने चैन ताब्यात घेतलेली आहे, आणि या बाजूला आता जो चोरटा आहे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। पोलीस त्याची चौकशी करत आहेत, रंगेहात या ठिकाणी या चोरट्याला पकडलेला आहे। खरं तर सोन्याच्या चैनी आहेत या ताब्यात घेतलेला आहे, आणि आता पोलीस या संपूर्ण चोरट्याला जो आहे तो या ठिकाणी चोप पण देत आहेत। त्याने चैनी नेमक्या कुठे ठेवलेल्या होत्या? जवळपास 2 ते 3 चैनी या ठिकाणी गेल्याचं या ठिकाणी दिसत आहे। हा सगळा जल्लोष करणारा कार्यकर्ता होता। कधी गेली चैन तुमची? आत्ताच 5 मिनिटं आधी। बरं, किती तोळ्याची होती? 3.5 किती किंमत? 3.5 लाख। 3.5 लाखाची चोरी होती। हा जल्लोष सुरू आहे, आणि या जल्लोषामध्ये चोरट्यांनी शिरकाव केल्याचं या ठिकाणी दिसत आहे। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, संभाजीनगर। जे काही उमेदवार आहेत, जे काही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार आहेत, त्यांचा पराभवच केलेला आहे। पण सोलापूर असू द्या, जळगावमध्ये कोल्हे नावाचे आहेत तर ते तुरुंगात आहेत, ते निवडून आलेले आहेत। सोलापूरमध्ये या ताई तुरुंगात आहेत, याही खरं तर निवडून आलेल्या आहेत। त्यामुळे लोकांना नेमकं काय हवंय? लोकांना आरोप असणारेही लोकप्रतिनिधी चालणार आहे का? प्रश्न खरं तर मोठा आहे। मी मगाशी जी अपडेट दिली ती आता अविनाश बागवेंसह त्यांच्या पत्नीचाही पराभव